नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर पतसंस्थेला महापौर धीरज सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट। सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला सांगलीत नुकत्याच झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी त्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉक्टर रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केलं। त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा सादर केला। संस्थेच्या ठेवी 1300 कोटी आहेत व 1002 कोटीचं कर्ज वाटप केलंय। भाग भांडवल 57 कोटी असून 152 कोटी स्वनिधी आहे। संस्थेची सभासद संख्या 69,000 इतकी आहे, तर संस्थेची गुंतवणूक 400 कोटी इतकी आहे। संस्थेचे खेळतं भांडवल 1522 कोटी असून एकूण व्यवसाय 2300 कोटीचा आहे। संस्थेच्या 67 शाखांमधून ग्राहक सेवा दिली जाते। सत्काराला उत्तर देताना महापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांनी आपण सांगलीच्या विकासासाठी काम करणार असून सांगलीच्या समोर उभे असणारे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल याची ग्वाही दिली। त्यांनी संस्थेने केलेल्या कार्याचं कौतुक केलं। कर्मवीर पतसंस्थेनं सांगली शहर अंतर्गत सुधारणेबाबत सुद्धा विचार करावा आणि त्यासाठी आपण योग्य ते सहाय्य करू असा शब्द त्यांनी दिला। संस्थेचा व्याप खूप मोठा व्हावा व त्यातून सांगलीचा नावलौकिक व्हावा अशा शुभेच्छा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिल्या। यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर अशोक सकळे, डॉक्टर रमेश वसंतराव डबू, डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह मान्यवर संस्थेचे सेवक या कार्यक्रमास उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।